आर्यन खान प्रकरणात आरोपी सॅम डिसूजा हायकोर्टात खळबळजनक त्याने दावा केलाय। सॅम डिसूजाच्या याचिकेतून ज्ञानेश्वर सिंग यांच्यावर गंभीर आरोप आहेत। याचिकेत ज्ञानेश्वर सिंग यांना 9 लाख देण्यात आल्याचा दावा त्याने केलेला आहे। तर महत्त्वाची बातमी, सॅम डिसूजाच्या मुंबई हायकोर्टातील दाव्याने सध्या खळबळ उडाली आहे। कृष्णा, काय या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती आहे? सुमित, आर्यन खान ड्रग्स प्रकरणामध्ये खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली सीबीआयनं जो गुन्हा दाखल केलाय त्या गुन्ह्यामध्ये सॅम डिसूजा हा 5वा आरोपी आहे आणि त्यानं या सीबीआयच्या कारवाईपासून अंतरिम दिलासा मिळावा म्हणून मुंबई हायकोर्टात जी याचिका केली त्या याचिकेमध्ये खळबळजनक खुलासे केलेले आहेत। 2021 मधल्या एका ड्रग्स प्रकरणामध्ये समन्स आल्यानंतर त्या समन्समधून आणि कारवाईपासून वाचवण्यासाठी ज्ञानेश्वर सिंग यांनी लाच मागितलेली होती आणि त्यानुसार 9 लाख रुपये हवालामार्गे त्यांना पाठवण्यात आलेले होते। शिवाय 5 लाख रुपये एनसीबीचे तत्कालीन अधिकारी व्ही सिंग यांना सुद्धा देण्यात आलेले होते, असा दावा त्याने याचिकेमध्ये केलेला आहे। आणि या दाव्यानं आता खळबळ उडालेली आहे, कारण आर्यन खान ड्रग्स प्रकरणामध्ये तो पंच होता आणि त्यानंतर आता सीबीआयनं या खंडणी प्रकरणामध्ये त्याला सुद्धा 5वा आरोपी बनवलेला आहे। पूजा ददल्याने कडून पैसे घेतले तर त्याच्यावरती आरोप मात्र आता। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।